नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1 ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमची एमएस सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. 22 तारखेपासून आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करतो आहे. जर का तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एमएस सेट एक्झाम 2024 साठी पेपर 1 चा कम्प्लीट कोर्स, ज्यात लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, विकली टेस्ट सुद्धा असणार आहे, सोबतच फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, 2000 प्लस एमसीक्यू सिरीज आणि पीवायक्यू विथ सोल्युशन. आणि जर का तुम्हाला 80+ टार्गेट करायचं असेल पेपर 1 मध्ये तर ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. याची फीस 3,000 असणार आहे आणि आफ्टर डिस्काउंट 2100 होणार आहे. जर का तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. आता आपण वळूया प्रश्न उत्तरांकडे. आपण रिझनिंगचे प्रश्न घेत आहोत आज. तर रिझनिंगचे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात, कारण लॉजिकल रिझनिंगवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. 3 ते 4 किंवा 4 ते 5 क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे रिझनिंगचे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, सेट एक्झाम असो की नेट एक्झाम असो. ठीक आहे, तर द नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ प्रोग्रेशन ॲज म्हणजे अशी एक सिरीज दिलेली आहे, तर यावरून आपल्याला समोरचे 2 टर्म्सची सिरीज ओळखायची आहे. पण यावरून तुम्हाला काय करावं लागेल, रिझनिंग म्हणजे काय राहते, एक रिलेशन्स राहते. एक लेटर्स दिलेलं असेल किंवा नंबर्स दिले असेल ते आपल्याला रिलेशन ओळखावं लागते. ठीक आहे, तर इथे आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत आणि यातलं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. तर सांगा बघू काय असू शकते. मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं होतं रिलेशन शोधताना क्यूब, स्क्वेअर, मायनस प्लस असं करावं लागते. तर यामध्ये जर का आपण मायनस वगैरे केलं तर बघा किती येते, 30, 10, 5 असं वेगळं येत आहे. त्यामुळे मायनस तर नसणार आहे आणि सिरीज ही उत्तरती होत आहे, त्यामुळे विचार करायचा की मायनस होत आहे की प्लस होत आहे. ठीक आहे, तर इथे काय होत आहे, जर का आपण विचार केला तर इथे काय होत आहे, 60 डिवायडेड बाय 1 जे की आहे 60. ठीक आहे, त्यानंतर 60 डिवायडेड बाय 2 30, 60 डिवायडेड बाय 3 करून बघा तुम्ही, 60 डिवायडेड भागीला 3 किती येतात, 20 येतात. ठीक आहे, 60 भागीला तुम्ही 4 करा तर 15 येतात. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला समोरचे 2 टर्म्स काढायचे आहेत, तर 1 2 3 4, आता पाचवा करून बघू, 60 डिवायडेड बाय 5 म्हणजे 60 भागीला 5 केलं तर किती येतात, 12. ठीक आहे, आणि 12 इथे 12 एकाच ह्याच्यामध्ये आहेत, आपण सरळ टिक करू शकतो. पण जर का आपल्याला करायचं असेल तर 60/6 केलं तर 10 आपलं उत्तर येतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. बघा इथे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अशा प्रकारचे पण क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे इतके सोपे पण विचारले जातात. त्यामुळे आपण थोडं हार्ड लेवल न करता सोपे पण प्रश्न येतात, म्हणून आपण त्याची पण प्रॅक्टिस करता येते. ठीक आहे, एकदम जास्त डोकं लावायचं नाही, नॉर्मल लावायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर पण मिळेल आणि लवकर मिळेल. ठीक आहे, त्यानंतर कोड दिलेला आहे, सर्टन कोड केमिस्ट्रीचा. एक मिनिट, हा सर्टन कोड दिलेला आहे केमिस्ट्रीचा आणि आपल्याला कशाचा काढायचा आहे, ज्योमेट्रीचा काढायचा आहे. ठीक आहे, सर्टन केमिस्ट्रीचा कोड दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काढायचा ज्योमेट्रीचा कोड आणि याच्यातले आहे ऑप्शन्स. आता ऑप्शन्स मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, एच म्हणजे पहिल्या शब्दात आपल्याला काढावं लागतं, एच आहे ऑलरेडी, एच आहे. त्यामुळे आपल्याला एंडिंगचा आपण जर का काढला लवकर तर आपल्याला तिथे 2 याच्यामध्ये आपण कन्फ्युज होऊ. त्यानंतर एस पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण. तर आता आपल्याला दुसरा वर्ड काढा, पहिला काढा आणि दुसरा काढा, त्यानंतर आपल्याला लवकरच आपलं उत्तर मिळेल. नाही, पहिला, दुसरा आणि शेवटचा असं काढावं लागेल आपल्याला, तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, तर केमिस्ट्री. आता मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की असं काही कोडिंग वगैरे आलं तर काय करायचं, आधी केमिस्ट्रीचं लिहून घ्यायचं, केमिस्ट्रीचे लेटर्स लिहून घ्यायचे पूर्ण. आणि हे पूर्ण A to Z तुम्हाला माहिती पाहिजे, याचे नंबर सोबत तुम्हाला आठवण पाहिजे. आणि हे A to A Z आहे, हे अपोजिट वर्ड आहे, बी आणि वाय अपोजिट वर्ड आहे, त्याला बेस केलं जातं. ठीक आहे, CXDWEVFUGTHSIRJQKPLOMN हे काय अपोजिट वर्ड आहे. ठीक आहे, तर कधी पण असं कोडिंग वगैरेचं काही आलं तर पहिले, आता इथे केमिस्ट्रीला आपल्याला नुसताच कोड दिला, केमिस्ट्री दिला आणि त्याचा कोड दिला, त्यानंतर आपण काय केलं, आधी या केमिस्ट्रीचे पूर्ण लेटर्स लिहून घेतले. ठीक आहे, त्यानंतर मग त्याचे कोड जे आहेत त्याचे पूर्ण लेटर्स लिहून घेतले. कशासाठी, तर आपल्याला या दोघांचं रिलेशन काढावं लागेल की यात नेमकं काय आहे, त्यानंतरच त्याचं जो रिलेशन निघणार आहे ते आपण लावणार आहोत ज्योमेट्रीवर, म्हणजे दिलेल्या शब्दावर. ठीक आहे, तिथे केमिस्ट्रीमध्ये जर का आपण बघितलं तर सी आणि डी म्हणजे असं +1 होत आहे,
आणि त्यानंतर -1 होता, +1 -1 +1 -1 अशी सिरीज समोर होत आहे. त्यामुळे हीच सिरीज आपल्याला आता जॉमेट्रीमध्ये लागू करायची आहे. तर जॉमेट्रीमध्ये जर करताना जॉमेट्रीचं आधी तुम्हाला लेटर लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे, जे मी लिहिले आहे. त्यानंतर मग +1 -1 +1 -1 करत आपल्याला ते उत्तर काढावं लागेल. तर जीचं +1 किती होतं, आता +1 पासून सुरुवात झाली आहे, त्यामुळे जीचं +1 काय होतं, H. ठीक आहे. त्यानंतर ईचं -1 काय होणार, डी. इथं मायनस आहे, आता प्लस करा परत. ओचं प्लस काय होईल, टी. एमचं मायनस काय होईल, एल. ईचं प्लस काय होईल, एफ. टीचं मायनस काय होईल, एस. ठीक आहे. आरचं प्लस काय होईल, एस. आणि वायचं मायनस काय होईल, एक्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, हे असणार आहे. समजलं तुम्हाला. हे एक एकंदरीत रिलेशन आहे. ठीक आहे. तर आपण काय केलं, केमिस्ट्रीचं आपल्याला दिलं होतं, त्याचा कोड दिला होता. त्याच्या आधी मग आपण काय केलं, त्यानंतर आपल्याला त्यांचे नंबर्स लिहून घेतले, नंबर्स दोघांचे लिहून घेतले, आणि आपण विचार केला की यांचं काय रिलेशन असणार आहे. तर सरळच आपल्याला समजलं की +1 -1चा रिलेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण मग जॉमेट्री घेतली आणि त्याचे नंबर्स लिहिले आणि +1 -1 करत आपण उत्तर काढलं. ठीक आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर काढता येतं. तुम्हाला प्रॅक्टिस होत राहील तर त्याच्याने तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. माझ्यासोबत तुम्ही पण सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला पण उत्तर येईल. आणि हे सिरीज पूर्ण पाठ करा. ठीक आहे. मी एक्सप्लेनेशन सहित इथे दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढावं. आपलं उत्तर काय आहे, डी आहे. तर हेच मग जर का लवकर ट्रिक करायची असेल तर मग पहिला वर्ड तर याच्या आपल्याला माहिती आहे, दुसरा वर्ड आपल्याला काढावा लागेल आणि शेवटचा काढावा लागेल. दुसरा काढला तर डी येईल आणि यातलं मग एक कटेल, आणि जर का आपण एंडिंग काढला त्यातले 2 मधून मग एक कटेल. हो की नाही. नंतर आपलं उत्तर येणार आहे. आता बघा, आता काय दिलंय, आता आपल्याला नंबर दिले आहे आणि आपल्याला आता काय करायचं, नंबर काढायचा. ठीक आहे. मग अशी आपल्याला कोड का लेटर मध्ये कोड काढायचा होता. ठीक आहे. आता नंबर मध्ये काढायचा आहे. इथं फॅलेनचा दिलेला आहे कोड आणि इम्फालचा दिला आहे, यावरून आपल्याला काढायचा आहे. आणि ऑप्शन्स दिले आहे. ठीक आहे. तर काढूया आपण. कधी कधी कसं असतं ना, जे इथे घेतलेले असतात ना नंबर, तसेच आपल्याला म्हणजे जसं की एल आहे, तर एल ला 13 घेतलेला आहे का. त्यानंतर ई ला काय घेतलंय यांनी, ई ला घेतला आहे 6 घेतला आहे ई ला. असं आपण एकंदरीत कधी कधी काढू शकतो, पण कधी कधी नाही राहत. कधी कधी त्यांचे रिलेशन पाहून आपल्याला काढावं लागतं. एच यांनी घेतलेलं आहे 2. एच 2 घेतलेला आहे, म्हणजे 13 6 2. इथं तिसऱ्या नंबरवर 2 असणार आहे. नाही, स्टार्टिंगला 13 आहे हे नक्की आहे. आणि ई ई साठी 6 घेतलेला आहे, म्हणजे इथे तर एक ऑप्शन आहे. पण बघूया आपण रिलेशन काय असणार आहे. बघा, तर आपण फॅलेनचं घेतलेलं आहे, तर फॅलेनचं काय आहे, नंबर. हा, सेफ फॅलेन्स आपल्याला हा नंबर दिलाय की 7213 615. ठीक आहे. तर आता आपण फॅलेनचा जो रिअल नंबर आहे ना ते काढून घेऊ. जसं की एफचं 6 आहे, एचं 1 आहे, एलचं 12 आहे, ईचं 5 आहे, एनचं 14 आहे. उत्तर आपलं तेच आलंय, मी ते काढलेलं आहे. पण कसं असते, कधी कधी रिलेशन नाही लागलं तर आपलं उत्तर चुकीचं पण राहू शकतं. ठीक आहे. पण ऑलमोस्ट कधी असं होते की जर का ह्या ई साठी यांनी 6 घेतलेला आहे, तर आपण ई साठी सरळ 6 घेऊ शकतो. आणि एल साठी त्यांनी 13 घेतलाय, तर आपण 13 घेऊ शकतो. बाकी ए साठी यांनी 2 घेतलेला आहे, तर 2 घेतलेच आहे. ठीक आहे. त्यानंतर सी नाही आहे इथे, वाय नाही आहे आणि जी नाही, त्यामुळे ते तर आपल्याला काढावं लागेल. पण ऑप्शन मध्ये 13 6 एकच होतं, त्यामुळे आपलं उत्तर आपण सरळ काढलं. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आता बघा फॅलेनचं यांनी हा कोड दिलेला आहे, पण मी फॅलेनचा रिअल कोड लिहून घेतला. जसं की एफ हा 6 ला असतो, ए 1 ला, एल असतो 12 ला, ई असतो 5 ला आणि एन असतो 14 ला. ठीक आहे. त्यामुळे +1 करत, म्हणजे आता मला समजलं इथे 7 आलाय म्हणजे +1 झालाय, A2 आलाय म्हणजे +1 झालाय. आणि ठीक आहे. त्यामुळे इथे पण आहे ना इम्फालचं तसंच झालेलं आहे. इम्फालचं पण जर का आपण, हा रिअल कोड आहे जो दिलेला आपल्याला, आणि हा आपण लाल मध्ये असलेला आपण काढलेला आहे की जे आय आहे ते 9 नंबरवर आहे, त्यामुळे ते असणार आहे. याच्यामध्ये रिलेशन पण तेच आहे की +1 त्यामुळे लेगसी जी आहे ना ती पण +1 रिलेशन येईल. ठीक आहे. तर लेगसी मध्ये 12, हा 12 मध्ये +1 13, ई आहे 5 +1 आहे 6, जी आहे 7 तर +1 होईल 8, ए आहे 1 +1 होईल 2, सी आहे 2 +1 होईल 3 आणि वाय आहे 25 +1 होईल 6. ठीक आहे.
त्यामुळे ही सिरीज नक्की पाठ करा. ए टू झेड तुम्हाला लेटर आणि नंबर सहित पाठ असली पाहिजे, अपोजिट वर्ड सुद्धा, तेव्हा जाऊन तुम्ही हे पटापट करू शकाल. ठीक आहे. अशा पण प्रश्न, हे पीवायक्यू प्रश्न आहे, त्यामुळे असे पण प्रश्न विचारले गेलेले आहे. नुसतेच कोड विचारत नाही, तुम्हाला नंबर्स पण विचारतात कधी कधी. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्रेंडचं कोड दिलेला आहे आणि आपल्याला कॅन्डलचं कोड काढायचं. तर तुम्ही काय करा ना, सर्वात आधी फ्रेंड लिहून घ्या, त्याच्यानंतर त्याचं लेटर लिहून घ्या. ठीक आहे. त्याचं कोड लिहून घ्या आणि त्यानंतर त्याचं लेटर लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला कॅन्डलचं मग कोड काढायचं आहे. ठीक आहे. तर इथे इथे आपण ऑप्शन 4 असणार आहे. ई आहे पहिल्यांदा, मग डी एक आहे, त्यानंतर शेवटचा वर्ड जर तुम्ही पहिल्यांदा काढले तर तुम्हाला पटकन उत्तर मिळू शकते. ठीक आहे. तर हे ट्रिक झाली जर का तुम्हाला लवकर काढायचं असेल तर, नाहीतर नाही. ठीक आहे. मग तुम्ही आरामातही काढू शकता. बघा, फ्रेंड घेतलं, त्याचा आपण कोड घेतलं. एफ ला काय आहे? 6 आहे. ठीक आहे. आर ला काय आहे? 18 आहे. आय ला 9 आहे. ई ला 5 आहे. एन ला 14 आहे आणि डी ला 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचा कोड घेतला जो दिलाय आपल्याला ऑलरेडी, आणि मग त्याचा नंबर टाकला आपण. एच ला 8 आहे. यू ला 21, एम 13, जे ला 10, टी ला 20 आणि के ला 11. तर मग आता आपल्याला इथे रिलेशन काढायचं आहे की यामध्ये काय आहे. तर एफ मध्ये 2 टाकले तर आपल्याला एच येतो 8. ठीक आहे. आर मध्ये 3 टाकले तर 21, आय मध्ये 4 टाकले तर 13, ई मध्ये 5, 6, 7, म्हणजे ही सिरीज वाढती होत आहे. +1 +1 7 पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे. तर हेच आपल्याला सिरीज आता कॅन्डल मध्ये लावायची आहे. ठीक आहे. तर पहिले तुम्ही कॅन्डल लिहून घ्या, त्यानंतर त्याचा लेटर नंबर लिहून घ्या. जसं सी फॉर 3, ए ला 1, एन ला 14, डी ला 4, एल ला 12 आणि ई ला 5. तर मग हे जे रिलेशन आहे +2 +3 +4 जे होत गेलंय ते रिलेशन आपल्याला इथे लावावं लागेल. सी मध्ये +2 करा 5 येईल, ए मध्ये +3 करा 4, एन मध्ये +4 करा 18, इथे +5 करा 9, 6 आणि 7, म्हणजे जे के आहे 12. तर आपलं उत्तर काय असणार आहे? EDRIRL एल. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय असणार आपलं? ए असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर ए असणार आहे. त्यानंतर बघा, हा एक नवीन प्रश्न आहे रिझनिंग मध्ये आणि हे प्रश्न विचारला गेलेला आहे. इन सर्टन कोड लँग्वेज SIPOR मीन्स बुक इज थिक. ठीक आहे. SIPORE असा कोड दिलेला आहे आणि त्याचा मिनिंग दिलाय बुक इज थिक. TINARA मीन्स बुक बॅग इज हेवी. ठीक आहे. KSI मीन्स इंटरेस्टिंग बुक आणि DETI मीन्स दॅट बॅग. ठीक आहे. तर आता आपल्याला दॅट इज इंटरेस्टिंगचा कोड काढायचा आहे. ठीक आहे. हे जे कोड्स असतात ना, हे तुम्ही पहिल्यांदा इथे लिहून घ्यायचं पेजवर पटापटा. ठीक आहे. त्यानंतरच मग आपण समोरच्या याला वळूया. ठीक आहे. आता बघूया, ऑप्शन्स बघून घ्या. हा, आता मी पण असंच केलेलं आहे. SIP हे आपल्याला दिलेलं आहे बुक इज थिक, TN आहे दिला बॅग इज हेवी, याला दॅट बॅग आणि कासी इंटरेस्टिंग बुक. आता आपल्याला काढायचं आहे दॅट इज इंटरेस्टिंग. आता कसं काढायचं दॅट इज इंटरेस्टिंग? आता बघा, दॅट कुठे आहे? दॅट इथे आहे, इथे 2 दिलेला आहे आपल्याला. तर आपल्याला आता शोधावं लागेल की DE दॅट साठी आहे की TI दॅट साठी आहे. इथं TI पुन्हा कुठे आलेला आहे का? तर TI यावाल्या सेंटेन्स मध्ये आलं आहे आणि इथे दॅट कुठे नाही, म्हणजे इथे बॅग आहे. म्हणजे इथे सरळच आपल्याला समजत आहे की TI हे बॅग साठी आले आहे आणि DE दॅट साठी आले आहे. ठीक आहे. तर इथे आहे DE दॅट साठी. आता आपण पहिले ऑप्शन बघून घेऊया की DE कोणकोणत्या ऑप्शन मध्ये आहे. तर DE आहे 2 ऑप्शन मध्ये, ए आणि डी. ठीक आहे. म्हणजे 2 ऑप्शन कट झाले आपल्याला. बी आणि सी कट झाले. आता ए आणि डी मधून आपल्याला करावं लागेल, कारण आपल्याला DE आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दॅट इज, इज बघा आधी. तर इज कोणकोणत्या याच्यामध्ये आहे? 2 याच्यामध्ये आहे इज. SIPORE TINARE. तर इथे या दोघांमध्ये कोणतं रिलेशन म्हणजे बरोबर आहे, म्हणजे सेम कोणते आहे वर्ड्स? RE सेम आहे. ठीक आहे. RE सेम आहे, म्हणजेच इज फॉर RE. इज साठी RE वापरलेला आहे. ठीक आहे. साठी दॅट इज इंटरेस्टिंग. ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग साठी SI कशासाठी वापरलाय? बुक साठी वापरलाय. इंटरेस्टिंग साठी के वापरलाय. ठीक आहे. इज साठी काय वापरलेलं आहे? RE वापरलाय. मग आपलं उत्तर बघूया आपण, आहे का? RE बघा, KADERE, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला? सर्वात आधी काय करायचं, जर का असे प्रश्न आले तर हे जे आहे ना, हे लिहून घ्यायचं. जसं मी इथे लिहून गेलं मागच्या स्लाइडमध्ये जे मी लिहिलं होतं तसं तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि मग अंदाज लावायचा की आपल्याला काय काढायचं होतं? दॅट इज इंटरेस्टिंग काढायचं होतं. आणि या 4 याच्यामध्ये दॅट तर असणारच आहे. ठीक आहे. दॅट कुठे आलेला आहे बघा बरं? इथे आलेला आहे दॅट.
एकाच याच्यामध्ये. आणि आता एका याच्यामध्ये आलाय जर दोन वर्ड्स आहेत तर दॅटसाठी कोणता वर्ड आलेला आहे ते आपल्याला कसं काढावं लागेल. तिथे बॅग डबल आलेला आहे, बॅग इथे पण आलेला आहे, त्याच्यामुळे बॅग आणि याच्यामध्ये मी बघणार आहे की कोणतं सिमिलर आहे. इथे टी आय सिमिलर आहे म्हणजेच टी आय हे बॅग साठी आलेलं आहे. ठीक आहे. आणि दॅट मग डी साठी आले. हे सरळ आपल्याला असं रिलेशन काढावं लागते. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस होत राहील तेव्हा ही प्रश्न तुम्ही लगेचच सॉल्व्ह कराल. ठीक आहे. आता समजलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि नसेल समजलं तरी सांगा, मग मी निचेने करून असे प्रश्न जास्त घेईल. ठीक आहे. त्यानंतर परत आपण हे करूया. बघा, सर्टन कोड मध्ये कूल टिप मोट मीन्स सिंगिंग इज अप्रिशिएबल, मोट बॅज मीन डान्सिंग इज गुड आणि टिप नॉट बॅच म्हणजे सिंगिंग अँड डान्सिंग. ठीक आहे. तर आपल्याला आता गुड साठी फक्त इथं पर्टिक्युलर एकासाठी विचारलंय की गुड साठी कोणता कोड वापरलेला आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, सगळं लिहून घ्या आधी. ठीक आहे. हे तिन्ही लिहून गेले, हे ऑलरेडीच आहे आपल्याकडे. आता गुड साठी गुड कुठे आहे, सिंगिंग अँड डान्सिंग, डान्सिंग इज गुड. ठीक आहे. एकाच वर्ड याच्यामध्ये गुड आहे आणि सिंगिंग डान्सिंग, डान्सिंग आणि याच्यामध्ये कोणतं फरक आहे म्हणजे बे ए जी हे डान्सिंग साठी असणार आहे. ठीक आहे. बे ए जे आणि इज, आता आपण बघूया इज. इज याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणतं, एमओटी, एमओटी म्हणजे इज. ठीक आहे. तर MIN म्हणजे गुड, सरळ आन्सर आहे, उत्तर आलेलं आहे MIN म्हणजे गुड. ठीक आहे. अशा प्रकारे उत्तर काढायचं. ठीक आहे. त्यानंतर ही एक सिरीज दिलेली आहे, असं सिक्वेन्स दिलेला असतो आणि आपल्याला काढावं लागते. आता अशा सिक्वेन्स मध्ये काय करायचं, आता हे कसं करायचं बघा. इथे फिलिंग द ब्लँक्स आहे ते आपल्याला भरावं लागतात, अचूक भरावं लागतात. तर हे 4 ऑप्शन्स दिले आहे, अशा थ्रू भरावं लागते. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे एक रिलेशन असते याच्यामध्ये, ए बी, ए बी. ठीक आहे. असं जर का मी आता काढलं ए बी, ए बी डी, जर का इथं भरलं आणि इथे बी आहे. ठीक आहे. बी ए सी, इथे सी असणार आहे. डी सी 2, हा डी सी बी. ठीक आहे. आता याच्यामध्ये झालं ए बी डी, ए बी डी, बी ए सी. ठीक आहे. असा एक शब्द झाला. हा, मग सी. ठीक आहे. असा शब्द झाला बी ए, इथे ए येईल, बी ए बी डी, बी डी बी. हा, मग आपलं उत्तर बघा असं डी सी बी ए असणार आहे बघा. डी ए बी डी बी ए सी. ठीक आहे. परत मग बी ए सी बी. ठीक आहे. ए बी डी बी ए सी बी. ठीक आहे. ए बी डी बी ए सी बी म्हणजे काय झालेलं आहे, ए बी डी बी ए सी हे असं जे आहे ना, हे तीनदा आलेलं आहे आणि हे रिपीट झालं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. असे पर्टिक्युलर वर्ड्स असतात. एबीडी, आता इथे एबीडी बीएससी झालाय, कधी एबीसीडी हेच रिपीट होतात. त्यामुळे आपल्याला हेच तिथे लिहावं लागते आणि फिल इन द ब्लँक्स भरावं लागते. आणि इथे कसं असतं, इथे तीनदा हे आलं आहे, हेच तीनदा आलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही सेम ठेवावं लागणार आहे. कारण बी नंतर काय आलं, सी नंतर काय आलं, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत एक कोड दिलेला आहे, रोडचा कोड दिलेला आहे, URDG, आणि आपल्याला स्वॅनचा काढायचा आहे. तर सर्वप्रथम काय करू, आपण रोडचा हे लिहून घेऊ, मग त्याचे नंबर्स लिहून घेऊ, त्यानंतर त्याचा कोड लिहू आणि त्याचे नंबर्स लिहू, त्यानंतरच आपण स्वॅन काढणार आहोत. ठीक आहे. ऑप्शन्स बघून घ्या. व्ही 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 स्टार्टिंगला आहे, क्यू तर शेवटी सगळ्यांकडे आले आहे, त्यामुळे आपल्याला पहिला वर्डच काढावा लागेल, त्यानंतर दुसरा काढावा लागेल. ठीक आहे. बघा, पहिले तर हे तुम्ही पाठ करून घ्या आणि बघा, रोडचं मी नंबर लिहिला आहे R फॉर 18, O15, A1, D4 आणि U21, R18, D4 आणि G7. ठीक आहे. त्यानंतर तसंच आता स्वॅनचं आपण लिहून घेऊया. स्वॅन 19, S19, W23, A1 आणि N14. ठीक आहे. तर इथे काय रिलेशन आलेलं आहे, तर इथे +3 होत आहे तिन्ही याच्यात, 18, 21, 15, 1, 4, 4, 7. आता इथे पण मग तेच रिलेशन लागणार आहे. एस मध्ये तुम्ही 3 मिळवा, किती होईल, एस कुठे आपलं, 1 2 3 व्ही. त्यानंतर डब्ल्यू मध्ये 3, 1 2 झेड. त्यानंतर ए मध्ये 3 डी. त्यानंतर एन मध्ये क्यू 2 3. ठीक आहे. ओके. तर आपलं उत्तर काय असणार आहे, VZDQ. आपलं उत्तर आहे VZDQ. ठीक आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतले होते, यामध्ये पण मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, एक प्रश्न घेतलेला आहे. बघा इथे काय आहे, सिरीज आहे ही. तर यांनी नंबर सोबत
लेटर पण टाकलंय. तर फर्स्ट याचं रिलेशन फर्स्ट सोबत राहते, सेकंडचं रिलेशन सेकंड सोबत राहते आणि थर्डचं रिलेशन थर्ड सोबत राहते. ठीक आहे. तर आता आपण नाही, तुम्हाला इथे बघा, इथे सगळे नंबर्स जे आहे ना ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही जर का लेटर नाही काढलं तरी नंबर काढून लगेचच तुमचा आन्सर मिळवू शकता. कसं? बघा, याच्यामधलं रिलेशन काढायचं. काय आहे याच्यामधलं रिलेशन? दोन मध्ये दोन इंटू केले आणि प्लस वन केलं किती येतात? 5 येतात. 2 × 2 × +5. ठीक आहे. त्यानंतर तसंच 5ला 2 मध्ये मल्टिप्लाय केलं आणि 2 मिळवले तर किती येणार? 5×2 = 10 आणि 2 = 12. तसंच 12मध्ये 2 मल्टिप्लाय केले आणि +3 केले तर 12×2 = 24 आणि 3 = 27. तसंच 27मध्ये 27ला इंटू करा 2नी, जे की होईल 54 आणि 54 + 4 किती होणार? 58. तर इथे सरळच आपलं उत्तर 58 आहे. त्यामुळे एकाच ह्याच्यात 58 आहे, तर त्यामुळे सरळच आपण नंबरवरून आपलं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. नाहीतर मग आपल्याला लेटर कडून काढावं लागलं असतं. तर लेटर कडून काढून बघू आपण. बघा, बी मध्ये डी आलाय, बी मध्ये डी आलाय म्हणजे 2 वाढले आहेत. ठीक आहे. त्यानंतर डी नंतर एफ म्हणजे 2 वाढले, एफ नंतर 2 वाढले म्हणजे 2 जे. ठीक आहे. त्यानंतर ई एच, जे ई एच, ई एच 1 2 3, एच 1 2 3 के, एन क्यू, आणि आपलं उत्तर तिथे आहेच 58. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढावं लागेल. ठीक आहे. आणि हे प्रश्न विचारले गेलेले आहेत रिझनिंग मध्ये आणि महत्वपूर्ण ठरतात. अशात आपण 1 2 गुण जाऊ द्यायचे नाही. कन्फर्म आपले रिझनिंगचे मार्क पैकीच्या पैकी आणायचे. ठीक आहे. त्यानंतर परत हा असं आता हा पण प्रश्न आहे. पॅनचा फक्त कोड दिलेला आहे, PAR याचा पण दिला. आता आपल्याला पॅट काढायचा. आता काय कराल तुम्ही? पॅनचं आधी काढून घ्या. पॅन जे आहे, बघा, पॅन आहे हे 31. आता आपल्याला प्लस करावं लागणार आहे, हो की नाही? पी फॉर किती आहे ते लिहावं लागणार आहे. नंतर मग यांचं रिलेशन पण काढावं लागणार आहे. बघा, हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा, हा पॅनचं कसं काढलं? पी हे 16 आहे, एचं 1 आहे, एनचं 14 आहे, 31 काढलं. ठीक आहे. PAR 16, 1 आणि 18, 35. तसंच आपल्याला आता पॅटचं काढायचं आहे. पॅट 16, 1, 20 काय? 37. ठीक आहे. आता कधी कधी असं पण असते बघा, पॅन 31 आलं तर कधी त्यांनी 16च्या जागी 17 घेतलं असतं, कधी 2 घेतलं असतं, कधी 15 घेतलं असतं, तर मग आपलं उत्तर वेगळं आलं असतं. आणि PAR मध्ये पण तसंच असतं, 1 1 1 प्लस करून. तर आपल्याला इथं पण पॅट मध्ये मग तसंच रिलेशन लावावं लागलं असतं, +1चं. ठीक आहे. इथे जे रिलेशन जे लावले असतात ना दिलेल्या याच्यामध्ये, तेच रिलेशन आपल्याला काढताना पण लावावं लागतात. हे जे दिलेल्या याच्यामध्ये रिलेशन असतात तेच आपल्याला ज्यांचं काढायचं त्यांच्यामध्ये पण लावावं लागते. ठीक आहे. त्यानंतर तर आपलं 37 असणार आहे. तर परत हा ही सिरीज दिलेली आहे. यामधील या सिरीज मधून तुम्हाला सेम यामध्ये जे रिलेशन आहे ते कोणत्या सिरीज मध्ये रिलेशन आहे ते आपल्याला दाखवायचं आणि काय कोणते रिलेशन आहे. ठीक आहे. तर आता मी जे हे बघितलं तर माझं डोकं असं चालतं की 2 × 5 10 आणि 2 × 14 28. ठीक आहे. तर आता यांचं रिलेशन आता तर माझ्या डोक्यात येत नाहीये. माझ्या याच्यात फक्त 2चं रिलेशन येत आहे. ठीक आहे. त्यानंतर मी बघेन यामध्ये कोणतं रिलेशन आहे का. 12, 2चं रिलेशन 24 नाही. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 4 × 5. हा, इथे 5चं रिलेशन आलं आणि इथे आलं 14चं. म्हणजे हा 4 × 5 = 20, 4 × 5 = 20. ठीक आहे. आणि मग 4 बघा, इथे काय केलं यांनी? कॉमन घेतलेला आहे, 2 कॉमन घेतलेला आहे. 2 × 5 10 आणि 2 × 14 28. ठीक आहे. आता आपल्याला पण असंच करावं लागेल. 4 × 5 20 आणि 4 कॉमन घेऊन 4 × 14 56. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. जे रिलेशन इथे लागलंय ना तेच रिलेशन ऑप्शन मधल्या पण उत्तरांना लागते. ठीक आहे. 7ला जर का आपण कॉमन करून इथे 5 घेतलं किंवा 4 नाही 7 6 घ्यावं लागेल आपल्याला इथं. पण इथे तर आपण 5 घेतलं होतं, त्यामुळे 5चं रिलेशनच लागणार आहे, 6चं लागणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. बघा, इथे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन.
हा, आता इथे असं असं पण दिलेलं असतं. आता काही न दिले तुम्ही आता लावा आणि सांगा याचं उत्तर काय असणार आहे. इथे कधी कधी इथे पुष्कळदा डिवायडेड क्यूब असं सगळं असतं, त्यामुळे ते सोपी असते. तर इथे काहीच केली एकदम काही नाहीये. 392 ला 28ने डिवाइड केलं आहे, त्याचं उत्तर आहे 14. ठीक आहे, तर याला आता 722ला आपल्याला या चौघांमधून कोण डिवाइड करते ते बघायचं. तर 722ला सरळच 38 डिवाइड करतोय आणि त्याचं उत्तर आहे 19. बाकीचे करून बघा तुम्ही, नाही होणार. ठीक आहे, आपलं उत्तर काय आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी, 19 आहे, म्हणजे 38 आहे. ठीक आहे. हा, आणि हे झाले आता वेन डायग्रामचे क्वेश्चन. हे खूप महत्वाचे ठरतात सेटसाठी, सेटमध्ये विचारले जातात. त्यामुळे बघा, फिमेल्स मदर डॉक्टर. ठीक आहे, फिमेल्स मदर डॉक्टर, आता हे तिन्ही तर राहू शकते ना, एकात एक तर हे नाही राहणार बी, हे राहू शकते, हे राहू शकते, हे राहू शकते. ठीक आहे, तर आता काय उत्तर असणार आहे, तर कसं असतं याचं उत्तर कसं काढायचं बघा. काही फिमेल्स, प्रत्येक फिमेल हे मदर राहते. ठीक आहे, एवढं तर आपल्याला माहिती आहे, प्रत्येक फिमेल हे मदर प्रत्येक मदर ही फिमेल राहते, मदर ही फिमेल राहते. ठीक आहे, आणि डॉक्टर, त्यातले काही डॉक्टर्स राहतील. ओके नाही, असं काढायचं आपलं. तर इथलं यांचं रिलेशन लावायचं, फिमेल ही प्रत्येक मदर ही फिमेल राहते. ठीक आहे, आणि यातले काही डॉक्टर्स राहू शकतात ना, मदर पण डॉक्टर राहू शकते, फिमेल्स पण डॉक्टर राहू शकतात. आपलं उत्तर काय मग डी. हो की नाही, हे रिलेशन असं लावावं लागते, यांचं रिलेशन बरोबर लागलं, त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे. समजलं तुम्हाला, प्रत्येक मदर ही फिमेल असते आणि यातले काही डॉक्टर्स आहेत, त्यामुळे आपलं हे लागणार. ठीक आहे, हे नाही लागणार कारण यात वेगवेगळं दिलंय, यात पण वेगळं दिलंय आणि यात पण वेगळं आहे. बघा, सम फिमेल आता बघा, काही स्त्रिया माता असू शकतात, काही स्त्रिया डॉक्टर पण असू शकतात, पण सर्व माता हे स्त्रिया राहतील, सर्व मदर हे फिमेल राहतील ना, त्यामुळे आपलं उत्तर आहे डी. आता प्रोफेसर, स्कॉलर आणि पॉलिटिशियन सांगा बघू, तुम्ही माझ्यासोबत उत्तरे देत चला. ठीक आहे, प्रोफेसर हे स्कॉलर पण राहू शकतात आणि पॉलिटिशियन पण राहू शकतात. सांगा बघू, सगळेच राहू, हे वेगवेगळं नसणार आहे. हे पण नसणार आहे, बी नाही, हे पण नसणार आहे. हे आहे ना, हे तिन्ही राहू शकतात, प्रोफेसर स्कॉलर पण राहू शकतात, स्कॉलर पॉलिटिशियन पण राहू शकतात. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं सी असणार आहे. बघा, इथे काही प्राध्यापक हे आहेत ते विद्वान पण असू शकते, म्हणजे स्कॉलर पण असू शकते, आणि स्कॉलर मे बी पॉलिटिशियन पण असू शकते, प्रोफेसर मे बी पॉलिटिशियन पण असू शकते. तर त्यामुळे ते पार्शियली रिलेटेड आहे, दोन तिघही एकमेकांशी. ठीक आहे, आता हा बघा प्रश्न, यामध्ये एम्प्लॉय, डॉक्टर आणि वुमन दिलेला आहे. तर मग काय असणार आहे, हे तर नसणारच आहे, हेही नसणार आहे, तिन्ही वेगवेगळे नाही. काही वुमेन एम्प्लॉय पण असू शकते, काही डॉक्टर एम्प्लॉय पण असू शकते, काही एम्प्लॉय वुमन पण असू शकतात, काही एम्प्लॉय डॉक्टर्स पण असू शकतात. हो की नाही, तर मग काय येईल, आपलं उत्तर सी असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, असं आपण डोकं लावायचं की सम एम्प्लॉय तर वुमन पण राहू शकते, वाईस वर्सा, है ना, सम डॉक्टर मे बी वुमन, सम वुमन मे बी एम्प्लॉयर मे बी डॉक्टर. हो की नाही, म्हणजे काही कर्मचारी डॉक्टर असू शकतात, तर काही डॉक्टर हे स्त्रिया असू शकतात, किंवा काही स्त्रिया एम्प्लॉयर असू शकतात, नोकरदार असू शकतात. हो की नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे, तर आज आपण 15 प्रश्न घेतलेले आहेत रिझनिंगचे. तुम्हाला 15 पैकी किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. वेन डायग्रामचे क्वेश्चन्स कसे झाले, तुम्हाला कोणते क्वेश्चन्स हार्ड वाटले ते सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्या क्वेश्चन्सवर भर देईल. आणि पेपर 1 पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 22 तारखेपासून आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहे, त्याचा नक्की फायदा घ्या. आणि त्याची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.